पहिली मॅच मध्ये तर कमतरता जाणवली, त्याची ओव्हरची कमतरता मात्र भरून काढतात शेवटचं ओव्हर हाताळलं होतं कुंदन पारकरने. परंतु आता तुषार बर्वे नंतर विशाल मध्ये दोन्ही ज्या बाजू होत्या थोडीशी कमकुवत झाली, त्या मात्र भरभक्कम अजून बलकटी देताना ताकदवान झाल्या आता घनसोली 11 घनसोली. पण बेलापूर ही कमी नाही, ते दर्शवलं. 3 चेंडू 13-11 आले असताना मॅच कशी जिंकून दिले पाहा शेवटचं ओट टाकताना. अर्थात लाजवाब बॉलिंग टाकली एकविरा बेलापूर टीमकडून. गौरी गोलंदाजी शर्यत टाकून पहिलं ओट टाकलं, 6 धावा खर्च केला अतिशनं, फक्त 2 धावा. वाट लवली आणि 2 विकेट झटके दिले. संजय तंदनराला बॉलिंगला 18 धावा खर्च केला संजयने. अतिशनं आपलं दुसरं ओट टाकताना 11 धावा आणि 1 विकेट. लाजवाब कॅप्टनने हे ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलं. एकविरा बेलापूर उंच पुराचा ऑलराऊंडर घातक आहे आणि छान असं खेळ खेळताना आपल्या टीमला अजूनही मजबूत बॅलन्स राखतो. दोन्ही ओपनर लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन ते सातत्याने ठेवलं. 5 ओव्हरची मॅच, याची दक्षता घ्या. हा सामना 5 ओव्हरचा होईल. का बरोबर चला टाइम आम्ही इथे सेट केलाय. चेंडू पडल्यानंतर टाइम चेंडू टाकण्याच्या जसं पडेल तसं मध्ये टाइम काउंट केला जाईल. 20 मिनिटं दिले 4 ओव्हरसाठी. चेंडू टर्न केला. खणखणीत सुरुवात मात्र 1 ने मात्र करताना पहिल्या चेंडू इथे टाइम काउंट केल्याची दक्षता घ्या. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आपल्याला दिलेले आहेत. 20 मिनिटापासून एकही जर सेकंद घेतला तर एक बाहेरचा खेळाडू जो क्षेत्ररक्षण करतोय तो आतमध्ये आणला जाईल याची दक्षता घ्या. 20 मिनिटं दिले 4 ओव्हरसाठी. पहिला चेंडू टाकला. बॉलिंग मार्कवर शरद ठाकूर एकविरा बेलापूर टीमकडून. प्रियदेशन बेलापूर असेल, एकविरा बेलापूर असेल, दोन्ही माहिती टीम आहेत. गावदेव बेलापूर अशा 3 टीम खेळताना सातत्याने पाहिल्यात आम्ही. डावखुरा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड द विकेट आणि हा खणखणीत माता चेंडू त्याचा सीमे रेषेला पार करताना कॅप्टनच्या बॅटमधून आला हा एक नेत्रदापक चौकार. ऑन ड्राईव्ह केलं. हा बॉल घेतला, त्याला लप केलं होतं, वाईडिस लांगाच्या मधून काढला हा चौकार. खणखणीत चौकाराने खातो खोलताना निखिल स्वतः कॅप्टन आहे. घनसोळी 11 घनसोळी कडून डावखुरा टू डावखुरा. ओ शॉट यार, व्हाट अ टेरिफिक शॉट डाऊन द ग्राउंड बिटवीन लांगा ना लांगा. आला षटकार चौकार नंतर बॅटमधून कॅप्टनच्या झकास. पहिली सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. कॅप्टन आला स्ट्राईक वर ऑन ड्राईव्ह नंतर. दॅट इज अ लवली जस्ट लाईक द सचिन रमेश तेंडुलकर स्ट्रेट. जसं सेन वॉनला टिपिकल स्ट्रोक मध्ये मारला होता वानखेडे स्टेडियम मध्ये सचिनने, तसे हुबेहूब स्ट्रेट. व्हॉट अ शॉट यार, व्हॉट अ एक्सलेंट लपटेट डाऊन द ग्राउंड. लंगा बॅन लांबाच्या मधून आणला षटकार चौकानंतर. खणखणीत सुरुवात, षटकार आलाय. धावसंख्या मात्र पोहोचवते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. शरदवरती चालवला हा भयानक हल्ला कॅप्टनचा. 11 धावा 0 गडी बाद. 5 ओव्हरची मॅच, 4 ओव्हर दिले, 20 मिनिटं दिले 4 ओव्हरसाठी. याची दक्षता घ्या. 30 यार्ड मध्ये आणला झाले. 21 जरी सेकंद घेतलं 20 मिनिटापेक्षा 4 ओव्हरसाठी सक्त ताकीद दिली जाते, सूचना केली जाते. ओ बैठक, व्हाट अ शॉट, व्हाट अ टेरिफिक शॉट वन्स अगेन. चौकार षटकार वाटम घुसून करतो, तुटून पडतात कॅप्टन निखिल. सूर्यकांत मोडी सेट ऑन द फायर. सिंगल जशी काढली जशी स्ट्राईक आपल्या आलेली, स्ट्राईकचा पुरेपूर फायदा उचवला. व्हाट अ हेड अँड आय कॉर्डिनेशन सुपर स्लॉक. ओट फाईन स्क्वेअर लेगच्या वरून आला षटकार कॅप्टनच्या बॅटमधून. दुसरा, पहिला चौकार षटकार. आता पाहिलं तर घुसून खेळ शरद ठाकूरला एकविरा बेलापूर खर्चित पी मध्ये इन ऍक्शन मध्ये खूप मात्र मार खाल्ले. 4 चेंडू मध्ये तब्बल धाबा खर्च केले. 17 रन गिवन, ओनली 4 balls इन पॉवर प्ले. फर्स्ट बाय शरद ठाकूर फ्रॉम एकविरा बेलापूर. दणदणी सुरुवात सुरक्षित नेताना कॅप्टन 17 वर घनसोली 11 घनसोली 1 विकेट. ऑफसाइड आश्रम पहा कसा क्षेत्ररक्षण सजवलंय. लाईनीनं पॉइंट कव्हर, बॅकवर्ड पॉइंट शॉट, एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ.
बॅकफुटवर जाताना टायमिंग घोषणा बॅटच्या आतल्या बघायला लागल्या आणि घोषणा केली एक धावेची गुरुनाथ पाटील. आम्ही तारीफ करतो गुरुनाथ पाटील आणि उदयजी तांडेल यांना. रखरख नाईटचं गणपत तांडेल नगेच मात्र किती डेडिकेशन आहे क्रिकेटसाठी पहा. तसंच आमचा विघ्नेशचं डेडिकेशन आहे. समालोचन ते नाईटमध्ये लगेच मात्र आपल्या मित्रांसाठी श्रीकृष्ण मित्रांसाठी त्याने मात्र इथे लगेच सकाळी येताना माईक शेअर करताना चांगल्या बोलीमध्ये समालोचन आपल्यापर्यंत पोचवलं. आता सिंगल पुन्हा एकदा 2 षटकानंतर 2 सिंगल आल्या. ओव्हरची झाली पहिली मागडे षटक टाकलं. खरं कारण होतं घुसून पडला तुटून पडला होता अक्षरशः 3 चेंडूवर 1 चौका लगातार 2 षटक. पहिली ओव्हरची समाप्ती इथे होते. बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं. टॉस जिंकल्यानंतर अतिश टीम कॅप्टन ऑफ द एकविरा बेलापूर आणि त्याचा संपूर्ण भार सोपवलं होतं P1च्या एन ऍक्शन मध्ये. महागडा ओट टाकताना 19 धावा खर्च केल्या. विकेट मात्र प्राप्त झाली नाही. एकोणीस धावा 0 गडी बाद. लाजवाब क्रिकेट 58 वर्ष ही तपश्चर्या ही परंपरा ही संघर्ष आणि एकमेकांचं मन मात्र जुळवून घेताना एकमेकांना सांभाळलं. सुखदुःखामध्ये वाटेकरी झाले. नजारा पहा 58 वर्ष संघटितपणे एकत्रित केलेला कामाचा हा नमुना पेश करताना. वॉट अ शॉट ऑन जॅक. लवली स्ट्रोक बाय मिस्टर NMPL राहुल शेट्टी. जोरदार स्वागत केलं कॅप्टनचं. पहिल्याच चेंडूवर उडवला चेंडूला बॅकफुटवर जाताना. दॅट इज अ शॉट ऑन फुल. इज सो ब्युटिफुल बाय राहुल शेट्टी. चरण सिंगल खातं गोल. दुसरा चेंडू फेस करताना शॉट ऑफचा चेंडू तर बॅकफुटवर जाताना स्वतः थांबला. प्रतीक्षा केली परफेक्टली. दोन पायावर जो जोर दाखवता तो जोर टाकला आणि जोर काढला बॅटतून फेकताना कॅप्टनच्या या बॉलला. डिफाईन स्क्वेअर आला एक चांगला षटकार. धावसंख्या झपकन पोहोचते घनसोली. 11 घनसोलीची 25 वर 25 पुन्हा विकेट. सोडणार नाही मित्रा. ही तर त्याची मेजवानी असते. या भेटीचा तो स्वीकार लगेच करतो. छान करेल. मनात मध्ये हसतो. नो बॉल आणि +6. महागडा चेंडू टाकला कॅप्टनने. खूप महागडा चेंडू. त्याचा यथोचित समाचार घेताना फेकला पुन्हा त्याच्या अलकासा बाजूला. हा NMPL मिस्टर NMS आला दुसरा षटकार. त्याचबरोबर चूक केलेली म्हणजे 1 धाव नो बॉलची म्हणजे 7 धावा खर्च होते कॅप्टन. खूप महागडा चेंडू. या 7 धावाने झपकन पोहोचतोय. 7 चेंडूची समाप्तीनंतर तब्बल घनसोली 11 घनसोली 32 32 धावा. चांगली दणदणीत सुरुवात. शानदार वजनदार बहारदार सुरुवात. दोन्ही बॅट्समन आता तुटून पडायला सुरुवात केली आहे. कॅप्टन बॉलिंग मार्क 7 नंबर जर्सी. जस्ट लाईक द MS धोनी. जस्ट लाईक द विशाल मडवी. फटका फटका पण फ्रीचा चेंडू. झेल घेऊन फायदा होणार नाही. झेल सुटलाय. एक केली. चला रनआउट होण्याची शक्यता होती कारण फ्री हिट नो बॉलला रनआउट दिलं जातं. त्यासाठी धोका मात्र घेण्याचं स्पष्ट टाळलं दोन्ही बॅटरने. चांगला निर्णय म्हणता येईल. एक आली फ्री हिटला जास्त फायदा उठू शकला नाही. राहुल शेट्टी सिंगल 33 वर जाऊन ठेवते. दुसरं प्रगतीपत्र. पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर. कॅप्टनाला बॉलिंग मार. स्वागत केलं कॅप्टनचं मिस्टर NMPL ने षटकार ठोकून. लगातार 2 षटकार मारले. येस लगातार 2 षटकार नंतर चांगला चेंडू. सिंगल दिली कॅप्टनने. राईट आर्म डाऊन द विकेट. सरळ बॅटने ढकललं परंतु गॅप मिळू शकला. थेट गेला. वेधू शकला नाही. फिल्डिंगला बीट करू शकला नाही. थेट शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट मिड ऑफच्या ठिकाणी क्षेत्र एल फील करेल. मात्र धाव मात्र मिळत नाही. 3 चेंडू टाकलेत कॅप्टनने अतिशने बॉलिंगवर. पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर तर टीम कडून आपलं पहिलं टाकताना अतिश टीम कॅप्टन कॅप्टन बॅकफुटवर गेला. जागा बनवला. ओ माय गॉड. खराब क्षेत्ररक्षण. त्याचा पुरेपूर चेंडू कसा निघाला. पास सरळ गेले कॅप्टन. हे सरळ गेले. स्क्वेअर लेगला हात चिरून पाडून चेंडू झाला फॉर 4 रन. काय बॅटिंग करतात दोन्ही बॅटर यार. सिंगल त्याच्यानंतर काय. जस्ट लाईक द नंबर ऑफ द मोबाईल 4661104. व्हॉट अ लवली बॅटिंग बाय कॅप्टन निखिल सूर्यकांत मडवी. सुपर बॅटिंग यार. फ्लाइंग स्टार्ट. दमदार सुरुवात करून दिली. धावसंख्या चौकाराने पोहोचवते 37 वर. फक्त दुसरं टाकलं जातं. 5 ओव्हरची मॅच. नजाकत ओनली. डोळ्यांचे अक्षरशः पाडणे फेडले स्ट्रोकने. Yes, inside down, completely face up the open and through the cover, extra cover, cracking extra cover by 4 runs. Superb stroker, excellent extra cover by Captain Nikhil.
काय बॅटिंग करताना मंत्रमुग्ध करतो, अगदी आनंद लुटू देतो प्रेक्षकांना. जमलेला उपस्थित आमच्या लाडके आम्ही सरसे स्वागत करतो. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमाने जोडलेले प्रेक्षक त्यांचंही अगदी मनापासून आम्ही स्वागत करतो. श्रीकृष्ण मित्र मंडळ घेऊन येतात 58 वर्ष आपल्या भेटीला. कडक स्ट्रोक आहे, टायमिंग आहे, डाऊन द बॉल, शतरक्षण जाईल का, पोहोचला नाही, टप्प्यावर सिमराला, परंतु तिथे पोहोचू न शकल्याने चेंडूने मात्र घेतली भरारी आणि केला सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार. कॅप्टनने जोरदार 3 चेंडू मध्ये आता पाहिलं, चौकार चौकार चौकार, सलग 3 चौकार. 2022 विचार केला, सलग 3 चौकाराची किमया केली ती मास्टर माइंड किशोर मडवीने. काय तो खेळ. त्यानंतर आत्ता मात्र पाहायला आता कॅप्टनने 2025 मध्ये सलग ओळीने 3 चौकार मारली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, सुस्थितीमध्ये नेले दोन्ही. राहुल शेट्टी असेल स्वतः कॅप्टनने तब्बल पोहोचवलं 45 वर. 22 धावांचे सरासरीने या ओव्हर मध्ये 26 धावा. पहिला ओव्हर टाकलं शरद ठाकूरने 19 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवला. पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं एक गुरुदत्तच्या त्यांच्या काकाने या पट्ट्याला कॅप्टनला शिकवलंय. सर्वात यशस्वी 30 यार्ड मधला बेंदाना, दुसरं नाव मास्टर माइंडचं मी निश्चित घेईन. हे टॉप ऑफ द 2 बॅट्समन 30 यार्डला भेदण्याचा कुशलतेने मात्र त्यांनी वापर केलाय आणि तेच गुण दिले आहे आपल्या या काकाने बलिराम मडवीने निखिलला. दैन्याचा पुरेपूर फायदा होता, छेदलं आणि पहा त्याच्यामध्ये कशा धावा, 4 षटकार आणि ओळीने पुन्हा 3 चौकार. वडा बॅटिंग. 2 ओव्हरची झाली समाप्ती. 45 गडी बाद. हलक्याने फक्त त्याला पुश केलं. दूरवर शतरक्षण फील करेल, आरामात सिंगल घेतणे चोख काम करते. याला इंटेलिजंट क्रिकेट म्हणतात, याला हुशारीचे क्रिकेट. कॅप्टन तापलेला आहे उन्हाळ्या रक्तामध्ये, त्याला का शांत करू, त्याला का थंड करू, त्याला गरमीमध्ये गरमी कसा हातोडा तापलेला एक हातोडा गरमीमध्ये लोखंडाला कसा आकार देतो तसा आपल्या गरमीमध्ये टीमला आकार देताना कॅप्टन वेल प्लेड यार. कॅप्टन स्विंग खेळताना त्याचं मूड कशाला खराब करू, ही चांगली सोच होती मिस्टर NMP. सिंगल घेतली न स्ट्राईक. 1 सेकंड. जो मूड मध्ये आहे, जो तुटून पडलाय, तो घुसून खेळतोय कॅप्टन, त्याला स्ट्राईक. पहिला चेंडू संजूने 1 खर्च केली. धावसंख्या 46 वर. 46 पण 9 विकेट. घनसोली 11. क्लास स्ट्रोक यार. ओ परंतु जिथे झालं ड्रॉप द कॅच. चूक झाली मित्रा, तुटून पडलं टायमिंग बेमिसांमध्ये खेळताना आणि तिथे डीप स्क्वेअरला झेल सोडताना करण म्हात्रे. ओ माय गॉड, करण म्हात्रे व्हेरी बिग मिस्टेक. डीप स्क्वेअर लेग. प्रतीक्षामध्ये आपण पाहिलं करण अर्जुन, तेव्हा आतुरतेने आई वाट पाहत असते करण अर्जुन. त्यापैकी करण इथे आतुरतेने बॉलर वाट पाहता हा झेल घेईल, परंतु मन तोडलं. ग्रॅट शॉट. हो फ्लो मध्ये आला, फटका उडवला लॉंग आउटच्या दिशेने. आला षटकार. करण लुक ॲट दॅट. हे होतं मित्रा, रगडतात मीठ असे फलंदाज, ते खूप घातक असतात. घातकी फटका. झेल सोडला तसं जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं षटकारने. व्हॉट अ शॉट यार. षटकाराला बॅट मधून आता थांबणार नाही निखिल. धावसंख्या षटकाराने घनसोलीला पोहोचवतो 53 वर. अवघ्या 15 चेंडूचा खेळ मात्र समाप्त. 15 चेंडू मध्ये 53. 12 मध्ये युवराज सिंग 2007 T20 वर्ल्ड कप अगेन्स्ट द इंग्लंड. इथे 15 मध्ये 53, ते 12 मध्ये सर्वात जलगती अर्धशतक लावलं होतं T20 युवराज सिंग युवे. त्या चेंडूच्या अंदाजामध्ये डावखोरा बॅटर कॅप्टन घुसून तुटून पडताना बेहाल केलेत एकविरा बेलापूरच्या बॉलरचे. पहिल्या ओव्हरने 19, दुसऱ्या मध्ये कॅप्टनने 26. आता किती देईल संजय. संजयच्या हाती ही कॅप्टनची विकेट लागत. ड्रॉप द कॅच. करण म्हात्रे. मिस टायमिंग शो. काय चेंडू टाकले यार. ओ हो, आता मात्र आज सर्व खातं खोलून आलंय. सुदैवाचं खातं खोलून आल्या मैदानामध्ये अगोदरच. एक करण स्वतः, दुसरा कॅप्टनने चुकी केली संजयने. बॉल अप्रतिम टाकला होता. गतीमध्ये चातुर्याने प्रयोग करता फिंगर सोड एक गतीमध्ये सीमित ठेवलं. संतपणा होता. चेंज ऑफ द पेस फसला होता कॅप्टन. बॅकफुट वर जाताना चेंडू खूप हुशारानं इनर लागली, पण झेल टिपूश लागणार. 2 जीवनदान मिळतात निखिलला. त्याचा काटा काढू शकतो. काटा रुतलाय मंदम पायामध्ये काय, हा प्रश्न मात्र पडत भेसळत आलेला आहे. स्ट्रोक आहे मिड विकेटच्या ठिकाणी टर्न केले. तिथे क्षेत्ररक्षण मात्र पोहोचला, पण फुटबॉल खेळताना चेंडूला अडवला. लाजबाब फिल्डिंगचा मुदारा पेच करताना वा बाय वा. एक केली, त्याचं कन्वर्ट केले दुसऱ्यामध्ये, पण चौकार वाचवलाय. व्हॉट अ लवली फिल्डिंग ऑफ द डीप मिड विकेट विजन एरिया. सिद्धू टोले गुड क्रिकेटर.
चांगला आक्रमक बॅटन सिद्धू टोलेने मात्र हा चौकार वाचवले. फुटबॉल खेळला क्रिकेटमध्ये, परंतु चौकार होऊ दिला नाही. 2 धावा दरम्यान मिळाल्या. 55 फॉर नो विकेट. वेगळ्या पद्धतीने प्रयोग. आता सोडलं असतं तर मात्र खरं नव्हतं. फक्त बोल्ड केल्यास दुसरा पर्याय नव्हता. अखेरकार झेल टिपलाय आणि कॅप्टनची खेळी हर्ष बोल बाय संजू. बेस्ट किमती विकेट अखेरकार आपल्या शेवटच्या चेंडूवर घेताना आनंद मात्र मिळवला. गोड केला शेवट. यावर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. कॅप्टनची विकेट गेल्यानंतर 37 धावांचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये षटकार ठोकले 3 आणि लगातार 3 चौकार, एक चौकार, 4 चौकार आणि 3 षटकार. व्हॉट अ इनिंग. थोडासा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा स्लॉक स्वीप फसला आणि टोलला लागल्यानंतर काय झेल टिपला हर्षने. अंश कॉट अंश नॉट हर्ष. कॉट अंश बोल बाय संजय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली पाणी पाठवा प्रकार. 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली थोड्याच मध्ये पोहोचेल. येस, गप्पा चप्पा क्रिकेटच्या मध्ये काय घडायला पाहिजे, काय बदल व्हायला पाहिजे याच्या चर्चा केल्या जातात. कॅप्टन कूल, डिमांडंट वाईस आणि या स्पर्धेचे शिल्पकार प्रकाश मास्टर माइंड. तीन ओव्हरचा खेळ ड्रिंक्स नाही जाणार. चला, वेळेला मात्र इथे अहमेद दिले, महत्व दिले आणि 57 चौथं ओव्हर टाकलं जातं. नो ड्रिंक्स टू आले. 55 3 ओव्हरची झाली समजते. कॅप्टनची विकेट गेले. आतमध्ये आला हेमंत पाटील. नो हेमंत पाटील. गेम प्लॅन आहे. डावखोरा गेला ना डावखोरा जातो. राहुल गेला असतं कदाचित प्रमोट केलं असतं. हेमंत काय चालाकी आहे. कॅप्टन शेफ कॅप्टन कूल. निखिलने धडे घेतलेत विशाल कडून. गुरुतच वाटलं मॅटिस टीम आणि मायटी टीम मध्ये खेळतात हे दोन्ही, विशाल अँड निखिल. पग आउट इंटू द परफेक्टली यॉर्कने घात केला. जसं कॅप्टन गेला तसं राहुल त्या संख्येवर म्हणजे 55 ची भागीदारी तुटताना दोन्ही फलंदाज 55 बाद होतात. 55 बेन स्टोक इज लकी. वर्ल्ड कप मध्ये जिंकणार बेन स्टोकचा हा नंबर खूप लकी ठरला होता. जे कधी जमलं नव्हते. 2023 ला मात्र केलं वर्ल्ड कप जिंकताना पहिल्यांदा इंग्लंडने इंग्लिश संघाने. राहुल परतलाय. कॅप्टननं 15 धावांचं योगदान दिलं. 2 षटकारासह 15 धावांची ही चांगली खेळी. पण निखिलचं कौतुक करायचं. 2 धावांचा तो डाव, 3 षटकार, 4 चौकार ठोकल्यानंतर मात्र बाद झाले. 2 फलंदाज सलामाचे कन्सोल 11 रनचे बाद झाल्यानंतर स्कोर आहे 55 वर. आता मैदानाच्या आत दोन्ही पाहिलं तर आक्रमक बॅटर आहे. हेमंत पाटील चर्चेमध्ये आहेत, तसंच रितेश दीनानाथ पाटील चर्चेत आहेत. नाव फेसिंग इन ॲट क्रमांक 4 वाला हेमंत पाटील स्ट्राईक. 2 गडी गवत 55. 4थ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर गौरवने मात्र हा एक सुरेख स्विंगिंग यॉर्क बनाना यॉर्क वर टिपलं गेले. पायचेत बाद केलं राहुल शेट्टीला. त्याच्या जागी हेमंत. लवली बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी. टप्पा पडल्या गुडलँड टप्प्यापर्यंत एकाकी घेतली उचली. दॅट इज द बाउन्सिंग बॉल. उत्तर नव्हतं, बरोबर समोर गेला. वापारात सोडून गेला नाकाला हेमंतच्या. सरळ विकेटच्या पाठी डॉट बॉल. 5 ओव्हरचा मॅच, त्यापैकी 4थं ओव्हर प्रगतीपथावर. 10 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे, शिल्लक आहे. पॉइंट कबर, शॉट एक्स्ट्रा कबर, वाईट इज शॉर्ट स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ. थांबून मारलाय परंतु टायमिंग नव्हतं. सरळ घोषांकित डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळते स्ट्रोक वरती. चांगली गोलंदाजी कमबॅक केलं मी म्हणेन गौरवने. कारण पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल शरदने धावा खर्च केले 19. दुसरं पॉवर प्ले आतिश कॅप्टनने 26. नंतर मात्र जो आलेख वाढव तो मात्र खाली येत गेलाय आणि त्यासाठी धावसंख्या मात्र लगाम घातलाय. 56 झाल्यात. नंतर संजयने 10 वर एक किमती विकेट जो जमलेला होता सेटल बॅट्समन कॅप्टनला पाठवलं तंबूच्या असलेला. नंतर कॅप्टनच्या बरोबर त्याचा सहकारी राहुल शेट्टी त्याच धावसंख्येवर परतला 55-2. आता 56 झाल्या सिंगलने. ओ ही नजाकत आहे. व्हॉट अ फ्लो ऑफ द आरामात एकदम टायमिंग आणि हलकीशी ताकद वापरली. हुक केलं डी स्क्वेअर लेगला षटकार. क्लास शॉट दर्जेदार चर्चेमध्ये आहे. डीएम ग्रुप घनसोली प्रीमियर लीग कर्णधार कॅप्टन स्वीप करताना जिंकून दिलं होतं टायटल. गिरीश पाटील बबलूचं ते अफलातून जीपीएलचं
ऑर्गनायझेशन आणि तिथे चॅम्पियन आल्याचा कॅप्टन मात्र आता षटकार खेचतोय. आता गावासाठी खेळताना हेमंत पाटील. षटकाराला धावसंख्या मात्र 60च्या पुढे नेताना 62 धावा 62. 4 चेंडू आता पाचवा चेंडू गौरव घेऊन येतो समोर. बॅटची कडा विकेटच्या पाठीवर खूप मात्र उंच बोलायला झेल पोचच्या बाहेर होता. विकेट बजा सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. पहिला विकेटने सुरुवात केली यावर मध्ये गौरवने बाद करताना पग बाधा राहुल सेटल. नंतर मात्र डॉट एक सिंगल षटकार आणि पुन्हा एक सिंगल. नाव लास्ट डिलिव्हरी इन द 4th ओव्हर. चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. 5 ओव्हरची मॅच बरोबर पाहिली तर 18 मिनिटं आणि 42 सेकंद. तारीफ करतो आम्ही एकविरा बेलापूर टीमच्या गोलंदाजांची. फ्लो मध्ये एलिमिनेशनची कमतरता. उंची पाहिजे लांबी पाहिजे तेवढी ती देऊन दिली आणि ठोकला षटकार. स्वर लागला उडून देताना आला बॅट्समनच्या बॅटमधून हेमंतच्या बुलंदी पावर सिक्सर चरण. लाजबाब फटकेबाजी. चौथा ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 69 वर पोहोचलाय. काय बॅटिंग आहे रे. अफलातून बॅटिंग. एक वेळ वाटलं गौरव जमतेम 9 धावा देईल परंतु धावा आता खर्च केले 2 षटकारासहित 14 धावा खर्च केले. बेस्ट किमती विकेट. पहिल्या चेंडूवर पायचित केलं राहुल शेट्टीला. 69 फॉर लास्ट ऑफ द 2 विकेट. घनसोली 11 घनसोली बॅटिंग करणं आमंत्रण दिलं आतिश टीमच्या कॅप्टनने एकविरा बेलापूरने टॉस जिंकल्यानंतर. पण नंतर काय सुरुवात केली घणघणीत. तुटून पडलं तर अक्षरशः निखिल मडवीर टीम कॅप्टन. 3 षटकार 4 चौकाराची जोड देताना 37 धावांचा खेळ झंझावत संपला. अखेर ती विकेट प्राप्त केली संजयने 6व्या चेंडूवरती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 69 वर 2 गडी बाद. हेमंत आणि रितेश दीनानाथ पाटील हे स्ट्राईक परत आता आलं. हेमंत नंतर दुसरा पाटील रितेश दीनानाथ पाटील. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहा 6 चेंडू मध्ये एक्सपेरिमेंट बॉलर काय करेल. संजय येस बॅकफुटवर जाताना बॅटच्या ठीक लागलं होतं. बॅटची कडा घेतली पण सुरक्षित आहे. खूप उंच उडाला झेल तिथे आहे. अनुभवी बॅटर चेतन म्हात्रे. त्याची बॅटिंग पाहायला मजा येईल. अति स्वतः इनफॉर्म बॅट्समन आहे. स्वतः कॅप्टन. म्हणजे एवढी इजी नसेल ही लढत. 5 ओव्हरची पहिली सिंगल आली. सिंगलने 70 धावसंख्या पोहोचते स्कोरबोर्ड होती. टप्पा कसा आत आणला तर कुशलतेने लाजबाब टप्पा थोडा अपस्टमच्या बाहेर टाकला. लेंथ होती गुडलेंथवर पडायला चेंडूला आत आणलं. तेवढा वेळ दिला नाही. लवकर बॅट आली ओपन झाली आणि तेवढ्या लवकरच बंद झाली. असं घडलं. फक्त सिंगल मिळते. 2 चेंडू मध्ये फक्त 2 सिंगल. संजय कुशलतेने चतुराने गोलंदाजी टाकताना हानामारचं ओव्हर. शेवटचा ओव्हर अपसाइड ऑफस्टम पिचिंग खूप अपस्टमच्या बाहेर. उद्या टांड्यात सांगतात हा खराब चेंडू एक्स्ट्रा धाव मिळेल. 71 पोहोचते टीम 72. फक्त 4 चेंडूचा खेळ. पहिला इनिंग समाप्त होण्यासाठी हा शिल्लक शेष आहे. स्ट्राइक फॉर डेंजरस मॅन रितेश दीनानाथ पाटील on the facing of the third delivery from Sanjay and the last over Ekvira Belapur point cover shot extra long up deep mid wicket deep square leg class along the carpet perfectly बुंदा मनगट ऑन ड्राईव्ह केलं. रिस्कची ताकद वापरली रितेशने. फक्त मिळेल सिंगल. क्लेवर बॉलिंग हुशारीची चतुरीची चलाखीची गोलंदाजी थोपून धरून ठेवले या ओव्हर मध्ये संजयने. केवळ फक्त वाईट सोडला तर फक्त 3 सिंगल म्हणजे 4 धावा आता 3 चेंडू मध्ये खर्च करतोय. 69 होता 4 जमानताना आता मात्र फक्त 4 ने 73 पोहोचलाय. घनसोली 11 घनसोली 2 गडी बाद. सलामीला येणारे बॅट्समॅन तंबूच्या असला. पहिला बाद झाला होता राहुल पगबादा आउट केलं होतं पायचीत. नंतर कॅप्टन निखिल पहिला आउट झाला होता. लगेच 55 विकेट गेली होती राहुल शेट्टी. कुशलतेने वापर करताना बेस साबत ठेवला होता. सावकाश घेताना प्रतीक्षा केली पण चेंडूला काय ओलांडून गेला यार. तारीफ करतो आम्ही. दॅट लाईक द हॉकी स्ट्रोक स्कूप मॅग्निफिसेंट स्कूप ओ द स्क्वेअर लेग. रामात्माचा स्कूपचा फटका. लज्जत होती नजाकत होती स्ट्रोक होती हेमंत पाटीलच्या. लाजबाब षटकाने 79 धावा. 5 ओव्हरची मॅच. 4 चेंडूचा खेळ समाप्त. आता 2 चेंडू पहिला इनिंग खेळ समाप्त होणे बाकी. एकविरा बेलापूर उपक्ष बॅटिंग करताना टॉस आल्यानंतर घनसोली 11 गज 2 गडी बाद. धावा आहेत 79 79. into the perfectly banana york. Ho ho ho. End of the हेमंत पाटील इनिंग. क्रॅक. काय अँगल बनवलं यार.
लाजवाब अँगल बनवताना संजयने. दॅट्स द बनानास इन स्विंगर यॉर्क. पगबादा पायची प्लम बुकेट. 7 चेंडू मध्ये 20 धावा, त्यामध्ये 3 षटकार. शेवटचा बॉल खेळण्यासाठी कुंदन पार्क चित्ता बेस्ट फिल्डर. 2 शतरक्षक दिले. लाजबा त्याचं नेहमीच गौरव होईल. एक योगेश पाटील बारक्या, त्यानंतर या पण इंजुरी मध्ये लवकर मात्र संन्यास घेतला क्रिकेटमधून योगेश बारक्या. 2 फिल्डर अक्षरशः 25 धावा 20-25 धावा वाचून द्यायचे घनसुलीला. त्याच्यापैकी चित्ता, योगेश नाही पण चित्ता खेळतोय अजून. तो आलाय शेवटचा बॉल खेळण्यासाठी. 1 चेंडू मात्र शिल्लक आहे. धावसंख्या 3 गडी बाद 79. 5 ओव्हरचा हा सामना आहे. शेवटचा ओव्हर टाकणार का कुशलतेने ओढम. तारीफ करतो संजयची. एकदम हालचाली पाहून रीड केल्यानंतर तो चेंडू रिलीज करते. 5 ओव्हरची मॅच. चला गाडी तुम्ही हटवा विनंती करतो. लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग. एक मॅच जिंकले दोन्ही टीमने. डबल सेकंड राऊंड मध्ये भिडताना फुल टाइम करू शकत. टू द पॉइंटच्या वरून मारलेला फटका चित्ताने रोखणे मात्र आउटफील्ड कडक. चेंडू फार चरण. चित्ताच्या बॅटमॅन कुंदन पाल मिस टायमिंग शोक. सुदैवाने मिळाला चौकार. बरोबर इनफील्डच्या वरून मात्र त्याने उडवलं. दाखपत पण मिळाला. चेंडू एवढी तेजीने डबल स्पीडअप घेतलं आउटफील्ड मध्ये जाताना. 4 रन. शेवटच्या 4 आल्या. धावसंख्या 83. बरोबर पहिल्या मॅच मध्ये असं टार्गेट होतं 83. ते पेळलं होतं श्रीकृष्ण दिवाने अगेन्स्ट जय बालाजी रबाले. तेव्हा अर्धशतक आलं गंगाचं. पण मॅच मध्ये पहिल्या इनिंग आकाशने मारले होतं. त्याचे परतफेड करता गंगानं मॅच जिंकलो 83. तर 83 बनवल्यात 84चं टार्गेट. 84 टार्गेट. तेव्हा 6 ओव्हर होत्या. आत्ता 5 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत. ऍक्टिव्ह टॉस साठी मी विनंती करतो साई सागर ऐरोली आणि सिद्धिविनायक रबाले. ती 6 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही कॅप्टन प्लीज. 1 इनिंगचा खेळ ते समाप्त झालाय. पहिला कॅप्टन येईल आणि उशिराने त्याच्या विरोधात मात्र सक्त पावले उचलले जातील. त्यासाठी दोन्ही कॅप्टन लवकर या. साई सागर ऐरोली आणि सिद्धिविनायक रबाले टीम कॅप्टन प्लीज टॉस साठी या. मी विनंती करतो हॅन्डसम पर्सनॅलिटी विघ्नेशजी मडवी यांना का टॉस आपण घ्या. टॉस का भाव से मंचावर. साई सागर ऐरोले आणि सिद्धिविनायक रबाले टीम कॅप्टन. 84 टार्गेट एकविरा बेलापूर. म्हणजे या मॅचला 2 ओव्हर पहिले सांगतील कारण दावा कोणाचा असेल का किती टक्के आम्ही मॅच मध्ये आहोत. पण ओव्हर टू विघ्नेश. नेक्स्ट मॅच टॉस. थँक्यू व्हेरी मच संतोष मात्रे सँडी सर. द नेक्स्ट मॅच आपल्या समोर साईसागर युनायटेड ऐरोली वर्सेस सिद्धिविनायक रबाडे असा सामना. प्रतीक मडवी बाला यांच्या शुभेच्छा केला जाईल. टॉस साई सागर युनायटेड ऐरोली टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झाला आणि सिद्धिविनायक राबाडे टीमचा कॅप्टन आपण देखील आमच्या सोबत जॉईन होतील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे बंधनकारक असेल. श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा रंगताना दिसतोय. GTC च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि उद्या असेल या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. आणि शेवटच्या दिवसामध्ये ठरेल की या स्पर्धेचा चॅम्पियन कोण. तब्बल 1 लाखाचा पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000 आणि जो कोणी विजेता संघ होईल त्या टीमसाठी ही जी आपण समोर पाहतोय ती मोटर बाईक आहे हिरोची. ती बाईक मात्र त्या टीमला दिली जाईल, विजेत्या संघाला दिली जाईल. आणि आदरणीय बंडू वसंत केणी साहेबांच्या वतीने ही त्यांच्या सौजन्याने ही पुरस्कृत करण्यात आले. तर साई सागर टीमचा कॅप्टन सिद्धिविनायक टीमचा कॅप्टन हेड कॉल केलाय आणि कॉल आलाय ठेल. साई सागर टीम कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल. गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. मग या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना हा 6-6 षटकांचा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय.
आणि आज जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा होतात, पण ही अशी एकमेव स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये 6 ओव्हर 8 ओव्हर असं पाहायला मिळते. म्हणजेच जास्त ओव्हरचे जे सामने होतात ना ते फार चुरशीचे होतात आणि प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळते. काय म्हणाल या संकल्पनेबद्दल? ही टुर्नामेंट खेळण्यासाठी सर्वच टीम इच्छुक असतात आणि प्रकाश मडवी साहेबांचा आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि मंदार परब आणि प्रकाश मडवी यांच्यामुळे आम्हाला ही खेळण्याची संधी भेटते. त्यामुळे आम्ही चांगलाच खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. विश यू ऑल द बेस्ट. रबाडे टीम कॅप्टन काय म्हणाल, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? सर आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो पण आता लकीली झालेलं डिसिजन ते घेऊ शकतो. आता बॅटिंग करायची, किती धावा अपेक्षित असतील? सर मॅक्सिमम रन कराल कारण इथं चेस होत आहेत. म्हणजे जी पिच आहे ती बॅटिंग पिचच आहे मोस्टली. काय म्हणाल, 6-6 ओव्हरचे सामने खेळण्याची संधी मिळते प्रत्येक खेळाडूला. एक म्हणजे या स्पर्धेमध्ये किंवा या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळते. गोलंदाजाचा कस लागतो, बॅटिंगसाठी कस लागतो, फिल्डिंग करण्यामध्ये देखील तुम्हाला मेहनत करावी लागते. असा फॉर्मॅट फार कमी वेळा पाहायला मिळते. पण श्रीकृष्ण मित्र मंडळ आणि प्रकाश मडवी यांची टीम नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. काय म्हणाल या संपूर्ण या इव्हेंटबद्दल? सर्वात आधी तर थँक्यू सो मच अनिकेत दादा आणि प्रकाश दादा आणि किशोर दादा, कारण प्रत्येक वेळी ते आम्हाला हे इथं खेळायची संधी देतात आणि एवढा चांगला फॉर्मॅट असल्यामुळे आम्हाला एक स्ट्रेंथ पण कळते की कुठल्या डेप्थ पण आपण खेळू शकतो. विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. साई सागर युनायटेड ऐरोली टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी सिद्धिविनायक रबाडे टीमला आमंत्रित केले. बघूया नेक्स्ट मॅच 6 ओव्हरची असेल. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये. बघूया काय घडते त्या सामन्यामध्ये. चालू असलेला सामना देखील तितकाच इंटरेस्टिंग आहे. बेलापूर वर्सेस घणसोली आणि कमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही लेजेंडरी व्हॉइस संतोष म्हात्रे सँडी सरांना ऐकाल. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया या मॅचचं विवरण. धन्यवाद. थँक्स सो मच अनसेम विघ्नेश. 84 टार्गेट, 84चं टार्गेट आहे. 5 ओव्हरची मॅच म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे 16.60 ऑलमोस्ट 17 रन रेकॉर्ड आस्किंग टू विन दिस मॅच. एक मॅच दोन्ही टीमने जिंकलाय. लक्ष कठीण अशक्य म्हणू शकत नाही असा कोणताच आकडा टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो खात्रीने मात्र कोणीच सांगणार नाही का हा आकडा तुम्हाला सुरक्षित आहे. आणि त्या घनसोलीला कित्येक मॅचेस खेळले त्यांनाही मात्र जाणं आहे की हा आकडा जरी मोठा असला आपण सुरक्षित राहणार नाहीये. त्यासाठी कष्ट करावं लागतील. त्यासाठी सटीक लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी टाकावं लागेल आपल्या बॉलरला. जाऊया तुषार पहिल्या मॅच मध्ये तर तो आलाय, ताकद वाढली. पहिलं ओव्हर घेऊन येते तो P1चं. 5 ओव्हर मध्ये तब्बल 84चं एकवीर आपल्याला पण समोर लक्ष आहे आणि त्याला भेदण्यासाठी आतिश सुद्धा कॅप्टन स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक गौरव. पहिला चेंडू. ओ माय गॉड, मी म्हणलं तर खूप भन्नाट फॉर्म मध्ये आहे. त्याचा त्याचं प्रतीक देताना पहिला चेंडूला उडवला. काऊ कॉर्नर क्लिक करताना आला षटकार कॅप्टनच्या बॅटमधून. पहिल्या बॅटमध्ये एका कॅप्टनने ज्या धाबानं त्याच्या सारखीच सुरुवात केली आहे दुसऱ्या कॅप्टनने एकविरा बेलापूरच्या आतिश. व्हॉट अ लवली फ्लो ऑफ द बॅट, स्टँड ऑन डिलिव्हर अँड शेरन. सुपर सुरुवात. टाइम स्टार्ट केलेला आहे याची दक्षता घ्या. 20 मिनिटं 4 ओव्हरसाठी दिले गेले. तुषार बर्गे मन संख्येन रायटम बॅकफुल टायमिंग करू शकला नाही. बॅटच्या आतील भागाला लागला. सरेंडर झालं होतं आतिश. थोडस लचकलं. डावा पायातला मोच आली. याचं खरं कारण निश्चित तुम्हाला समजलं असेल. प्रचंड उष्णता आहे. पाण्याची कमतरता शरीरामध्ये कमी होते त्यामुळे असे स्नायू ताणले जातात. मोच येते. चला स्प्रे न्या. मी विनंती करतोय आमच्या कोर कमिटीच्या सहकार्यानं लगेच जा मित्रांनो. डाव्या बाजूला लचक आलं. डिहायड्रेशन हायड्रेट होतात. डिहायड्रेशन पाण्याची झालेली पातळीचं स्तर कमी होतं शरीराचे आणि असे स्नायू मात्र निश्चित ताणले जाताना लचक येते. ती लचक आले षटकार टाकल्यानंतर मॅटिंग महत्वाची असणार त्यासाठी. इंजुरी लवकरात लवकर बरं हो असं माझे डगआउट मधले मनातल्या मनात म्हणत असतील का आमच्या कॅप्टनला साबण देवा. का कॅप्टन तर तिथे असणं खूप गरजेचं आहे कारण षटकार रन कॅप्टनने खातं खोलले. दणदणीत एकवेळा बेलापूरला एक जबरदस्त स्टार्ट करून दिले. सिंगल घेताना जेव्हा धावत न तेव्हाच वाटलेलं होतं काहीतरी निश्चित वेगळं घडते. ते घडले. डाव्या बाजूला आलेली आहे मोच लचक. थांबलेला खेळ 7 धावांना लक्ष 84. 5 ओव्हरचा हा मॅच. 80 पॉइंट टार्गेट. सदुजीत दामाची कॅप्टनची इनिंग पाहिली पण कॅप्टन सिंगल घेताना दुसरा प्रतिस्पर्धी एकविराचा थोडासा मात्र झुंजतोय.
संघर्ष करतोय का डाव्या बाजूला आलेले थोडीशी दुखापत त्यात सांभाळण्याचा प्रयत्न आहे. सांभाळणं गरजेचं आहे कारण फटकेबाजी तुफानकर इनफॅन बॅट्समन आहे. मॅन इन टच. 2 चेंडूचा खेळ संपलाय. तुषार बर्गे जो पहिल्या मॅच मध्ये नव्हता इन ऍक्शन मध्ये त्याचं स्वागत केलं होतं आतिश कॅप्टनने षटकार ठोकून. नंतर सिंगल घेताना थोडस जे आकुंचित पावले होते स्नायू त्याला दुखापत झाली आणि खेळ थांबल्यानंतर सावरला कॅप्टनने. आता खेळ मात्र सुरक्षित होईल. थोडस मात्र निश्चित श्वास जो कुंदून होता तो निश्वास बाहेर काढताना डगआउट मध्ये त्याचे सहकारी. कॅप्टन सुरक्षित आहे. आता गौरव स्ट्राईकला सिंगल घेतल्यानंतर 7 धावा बनल्यात. लक्ष आहे 84. पहिलं वोट टाकताना तुषार बर्गे फ्रॉम घनसोली 11 घनसोली. त्यानंतर 2 डावखरे परत कमाल करू शकतात. वय वर्ष 58 असला विजय भोईर अजून त्यांच्या साथीला आहे आणि दॅट इज अ नेटमध्ये सराव देणारा ईशान किशनला अनुराग मिश्रा. स्ट्रॉंग झाली आहे बॉलिंग लाईनअप. विनीत आहे त्यांच्या साथीला. अवे फ्रॉम द बॉडी अपसाइड ऑफ स्टोन इट्स वाईट. शिरोपासून दूर होता खेळण्याचा प्रयत्न गुरुनाथ पाटील सांगतात. खराब चेंडू एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 8 वर. लक्ष आहे 16.60 16.60 रन रेट रिक्वायर्ड. अलाउन द कार्पेट थेट गेला. जी चित्ता सोडणार नाहीये परंतु म्हणत होता जोडा पण चित्तासाठी काही शक्य आहे जरी म्हटलं परंतु तो अडवणारच. ही खासियत आहे. आजपोरचा इतिहास आहे. चेंडू सुटत नाही त्याच्याकडून. क्वचित एखादा दिवस बेकार असला तर सुटतो. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका इनसाइड आउट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. नजाकत क्रिकेटचं खूबसूरती क्रिकेटचं देखणं पण दाखवलं. जस्ट इनसाइड कम्प्लिटली फेस ऑफ द बॅट अँड स्विंग व्हेरी वेल इन द हँड ऑफ द बॅट. यूज ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर फॉर 6. सिक्सर आला. दोन्ही बॅट्समन सिक्सर ठोकलेत. षटकारने खात आतिशने षटकारने खात गौरवने. धावसंख्या 14. 4 चेंडूची इथे झाली समाप्ती. मजा आणली मॅचला. दणदणीत सुरुवात करण्याचा प्रयत्न. सुपर बॉलर इथे थांबणार नव्हता. परफेक्टली इट स्लो वन. इट इज जस्ट लाईट इन स्विंग. फिंगर स्लो केले. बोटांची जादू तगडे चेंडूला आत आणलं. उत्तर नव्हतं गौरवकडे. चेंडू डॉट. नाव लास्ट बॉल. P1चा पहिला ओव्हर हाताळताना तुषार पण ड्रायक होता परंतु काय सुरेख चेंडू टाकलं. जसं पुढे येताना तसं पाहिलं थोडासा थांबला वेळ घेतला आणि चेंडूला शॉट ठेवलं. शॉट ऑफ डिलिव्हरी इन कट. उत्तर नव्हता. ते चांगलं क्षेत्ररक्षण कॅप्टनचं. चेंडू अडवला कॅप्टनने. धाव मात्र दिलेलं नाही. षटकारानंतर बॅक टू बॅक 5वा 6वा चेंडू हा एकही धाव नव्हता. निर्धाव काढला. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 14 धावा खर्च केल्या 2 षटकार आल्यानंतर तुषार बर्गेने. पॉवर प्लेचा पहिला ओव्हर समाप्त. एकविरा बेलापूर चेस करताना 84. 16.60 ऑलमोस्ट 17 required per over to win this second match. एकविरा बेलापूर रखरखत ताप्त होऊन स्वतःला सावरलं. डाव्या बाजूला थोडीशी हलकीशी दुखापत जाणवली होती पण सावरलं. देवाचे आभार व्यक्त केले असतील. का करू नये. कॅप्टन तिथे असणं खूप गरजेचं आहे. आम्हाला अजून आठवतं 1992चा तो सेमीफायनल. मार्टिन क्रो जेव्हा गेला फिल्डिंग सजावट करताना तेव्हा आतमध्ये जेव्हा मार्टिन क्रो आतमध्ये होता तेव्हा मॅच मध्ये पकड केली होती पाकिस्तानच्या विरुद्ध 1992. जसं मार्टिन क्रो बाहेर गेला कॅप्टन होत्याचं नव्हतं. किती कॅप्टनचा अहमत असतो मैदानाच्या आत म्हणून कॅप्टन तिथे असणं गरजेचं आहे. सावरलं. नाव कॅप्टन बन सांगेन तो फेसिंग हँडल करू शकतो. प्रत्येक चेंडू मागे गणित काय आहे कोणत्या रणनीती आखायला पाहिजे हे कॅप्टन सांगू शकतो. मॅटिन क्रो ग्रेक आणि तिथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जशी सुरुवात झाली पहिला किताब त्यांनी आपल्या नावे केल्या. 456 धावा कुठून. फर्स्ट खेळाडू इन द वर्ल्ड कप टू होल्ड द ग्रेट हॉनर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट इन वर्ल्ड कप मॅटिन क्रो. धावसंख्या मात्र 14. पहिली ओव्हरची. नाव अनुराग मिश्रा ऑन द बॉलिंग मार्क. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॅकफुट वर गेला. कनेक्ट केला व्हेरी वेल. म्हणून सांगतो कॅप्टन तिथे असणं गरजेचं आहे. पहिला तडाखा दिला अनुराग मिश्राला आणि चांगली माहिती आम्हाला विजय भोईने दिले का सचिन तेंडुलकरने एक बॉल वर ते सही करून या बॉलरला ती भेट दिली. एक टी शर्ट एक बॉल. सचिन तेंडुलकर देव क्रिकेटचा देव. किती सौभाग्य आहे किती लक्की आहे का ज्या क्रिकेटचा ज्याला देवता मानतात भारतरत्न त्या भारतरत्न सहींची चेंडू याला भेट दिली आहे. या हॉनर आहे.
एवढ्या कवेमध्ये ही चांगली भेट. अनुराग मिश्रा टी शर्ट क्रिकेटचा देवता. ओहो, याचा सार्थक अभिमान असेल. अनुरागला पहिलं स्वागत केलं. बॅकफुट वर जाणार तडाखा दिला अतिशने आणि चेंडूला मात्र फाईन डिस्क्वेअरला पोहोचवलं. बॅटमधून कॅप्टनच्या आला दुसरा षटकार. 2 षटकार 13 पोचले. टीमला षटकाने पोहोचवतोय कॅप्टन एकविरा बिलापूरला 20 वर 20 एक्झॅक्टली ऑन स्कोर 1 रन विकेट. 84चे टार्गेट. येस राहुल. काय पाहिजे? बॉल 20 धावा 7 चेंडूची जी सुरुवात केली होती ना पहिल्या इनिंग मध्ये खेळताना राहुल आणि निखिलने, तशी दणदणी झंझावत सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट गिवन बोथ ऑफ द आतिश अलॉंग द गौरव. कडक बॅटिंग यार. कॅप्टनच्या बॅटिंग 2 षटकार. गौरवच्या बॅटमॅन दॅट इज अ नजाकत भरलेला एक्स्ट्रा कव्हरला उडवून देताना व्हॉट अ शॉट यार बाय गौरव. खूप मजा येते. डोळ्यांचे पारणे भेटतात एक्स्ट्रा करून जेव्हा चेंडू जातो ना, ते देखणे लायक असतं, पाहण्याजोगं असतं. कडक स्ट्रोक. 84 बनल्यात आता 20. 7 चेंडूच्या समाप्ती. बॉलिंग मार्कवर छोटासा नन्नासा जादूगर. अबे फ्रॉम द बॉडी व्हॉट अ शॉट. हो माय गॉड, अचंबित करणारा स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या किती बाहेर ते परत बॅट पोचवली, पिचिंग केली. जस्ट लाईक द हॉकी स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. ओ द काऊ कॉर्नर. इट्स अ मॅक्सिमम. बॅक टू बॅक 2 धमाके. म्हणून कॅप्टन का तिथे पाहिजे याचं जिवंत उदाहरण आहे. आतिश राहायला पाहिजे. एवढं मात्र निश्चित देवाला ही विनवणी केली आहे डगआउट मध्ये का कॅप्टनला तिथे स्थिरावू दे कमीत कमी 4 ओव्हर पर्यंत. पहा मॅच मध्ये कसा जान आणतो तो. जान तर आणली. 3 षट काढून दाखवून दिले. आय एम द कॅपिटल. कॅप्टनचा सीना ताण असं म्हटलं जातं. छाती मात्र निश्चित थोडस इंचने पुढे घेताना व्हॉट अ बॅटिंग. कडक बॅटिंग. धावसंख्या 26 वर 26 for no wicket. Second in progress. Left hand bowler Anurag Mishra comes in good to the captain. बॅकफुट बघायला जागा बनवली. स्क्वेअर लेग टप्पा जाईल. चित्ता सोडणार नाही. चित्ता द बेस्ट बोल्डर ऑफ द नवी मुंबई. नवी मध्ये एक चपलक चित्ता ज्याला म्हटलं तो कुंदन येतं. सिंगल फक्त मिळते. 27 बनलं सिंगलने एकविरा बेलापूर. व्हॉट अ कडक बॅटिंग. गुड स्टार्ट. पॉवर प्ले दैन्याचा पुरेपूर फायदा जसा निखिल आणि राहुलने उठवला होता सेम तसंच फायदा उठवताना अतिश आणि गौरव जशा तसं बारका जबाब पल्ला उठवायला देतात. हे मॅच मात्र रंगेल. चला मॅच बॉल आलेला. मॅच बॉल दिला जाईल त्याची मागणी केली जाते. चितेनी म्हणतो चेतन मात्र की मॅच बॉल दा पाहिलं जातं चेतनच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग सलामीला येताना. अशी सलामी बॅटिंग काय केली होती काल विशाल भोईरच्या बरोबर आलं तर भावेश. 61 धावा. अर्धशतक तिसरं होतं आणि त्याचं पहिल्या दिवशी 2 आणि दुसऱ्या दिवशी 1. आज किती लागतील. अजून एकही लागलं नाही. तिसरा मॅच आपल्या भेटीला आहे. 58 वर्ष. दिलीप ओ फटका फसला. चान्स फॉर द कॅच. ओ माय गॉड. ड्रॉप द कॅच. झे सुटलाय जसे झोळे सुटले होते निखिलचे तब्बल 2. तसा झेल सुटला इथे बॅट्समॅन गौरवचा. बरोबर ना गौरवचा. एक जीवनदान मिळते. नाखुश निराश अनुराग. बडा छोटा पॅकेट बडा धमाका असा हा खेळाडू. एक भारतरत्न जो क्रिकेटचा देवता त्याला चेंडू देतो. आपल्या सही केलेलं टी शर्ट त्याला देतो. म्हणजे त्याची किंमत पहा का हा गोलंदाज गुणी आहे. त्या गुणाचं गुणवान करताना सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न. तोच बॉलर बॉलिंग मार्कवर अनुराग मिश्रा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॅकफुट वन स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ टेरिफिक शॉट बाय वन्स अगेन द कॅप्टन. कॅप्टनने हाकार माजवला. पहिल्या इनिंग मध्ये हाकार माजवला होता निखिल कॅप्टनने. आता हाकार मारतो प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन आतिश. शॉट ऑन पूल करताना व्हॉट अ लवली कनेक्ट ऑफ द बॅट. स्विच ऑन द बॅट. शॉट ऑन पूल इज सक्सेसफुल करताना आला 4था षटकार बॅटमधून कॅप्टनच्या. व्हॉट अ बॅटिंग यार. कडक बॅटिंग. धावसंख्या जसं तसं उत्तर देताना 84 34 वर पोहोचलाय 11 चेंडूच्या समाप्तीनंतर. ग्लोरियसली शानदार वजनदार सुरुवात. 34 for none wicket. Chasing 84 target in 5 over. जबरदस्त बॅटिंगचा जम बसलाय. उंचीचा फायदा. कनेक्शन ऑफ द परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. प्रॉपरली वेट ऑफ द
both feet and nicely swing the bat very well and use out of the ball by 6 or 4. 4 षटकार हुकूमत गाजवले आतापर्यंत. 11 चेंडूचा खेळ समाप्त. 34 धावा बनल्यात एकविरा बेलापूर. ऑन द ऑफ कडक स्ट्रोक, कडक बेहतरीन स्ट्रोक, ऑफ द रायझिंग स्ट्रोक. दणदणी चेंडूला ऑफ कडक मारताना कॅप्टन पाडो सीमा पार. चरण व्हॉट अ शॉट यार. 4 षटकांचा पहिला चौकार. ओटची झाली पॉवर प्लेच्या दुसऱ्या समाप्ती. एकी गडी बाद न होता 38 धावा. अब आएगा मजा. खऱ्या अर्थाने 16.60 ची आवश्यकता होती. आता 19च्या सरासरीने किती तेजीने धावसंख्या पटकावली. डोकीची घंटा वाजवली 2 ओव्हरमध्ये. 2 ओव्हरमध्ये पूर्ण म्हणजे जो मोमेंटम आहे मॅचचा तो आपल्याकडे. आता मॅच पारडं जड झालेलं आहे टीम एकविरा बेलापूरच्या दिशेने. पहिलं ओव्हर 14 खर्चिक तुषार बर्गे. नंतर मात्र अनुराग मिश्रा 26 धावा. ओ माय गॉड. या असो क्रिकेट. एक दिवस आपला, एक दिवस दुसऱ्याचा, एक दिवस बॅटरचा असतो, एक दिवस बॉलरचा. असा कशमकश. 38 झाल्या. 38 येस 18 मध्ये 46 धावा. 18 चेंडू आणि 46. मॅचला बनवले मी म्हणेन. त्याचे दंड नाही. खणखणी सुरुवात. शानदार वजनदार दमदार सुरुवात. वार का जवाब पलटवार. उत्तरचं प्रत्युत्तर दिलं जातं एकविरा बेलापूर. झकास. मॅचला आली मजा. परंतु अजून मॅच बाकी आहे. 18 मध्ये 46 धावा. 18 balls remaining and 46 run required to second match win एकविरा बेलापूर. व्हॉट अ बॅटिंग आहे. कडक बॅटिंग. तारीफ करतो. त्यासाठी म्हटलं कॅप्टनला तिथे असणं गरजेचं आहे. मोस्ट रोल अदा करतो कॅप्टन. 18 चेंडू उरल्यात. 46 बनवतात. आता आले पुन्हा एकदा तुषार बर्गे. हलकासा मध्ये पॉल मॅच 14 धावा खर्च करता खर्चिक ठरला होता. पण विश्वास आहे कॅप्टन कूलचा जो सूत्र हलवतोय. इमेज धोनी सेम नक्की नंबर बिहाइंड द 7 परिधान केलेला विशाल. 18 चेंडू 46 धावा. बॉलिंग मार्कवर तुषार बर्गे. डाऊन द बॉल. थांबवणं मुश्किल. कडक स्ट्रोक. 4 रन. काय स्ट्रोक यार. कमाल केली. ही दादागिरी काल चालू होती बोंडकोडीच्या विरुद्ध. दारावे विशाल आणि भावेशी तशी सेम सलामी येताना अक्षरशः बेझर केलेलं आहे. बेहाल केल्यात. ही जोडी जोपर्यंत तुटत नाही तर मॅचचं खरं नाही. विकेट घ्यावी लागेल तरच कुठेतरी मॅचचा जिवंत करताना वापसी करू शकतो घनसोली 11. अदरवाईज अन्यथा मुश्किल आहे. 4 ने धावसंख्या वाढते. आणखी जाते पोहोचते 42 वर. 42. अजून अर्धा पल्ला पार करायचा आहे. अजून 42 धावांची आवश्यकता. 84चे टार्गेट 42 बनल्यात. हे बॉल आहे ना. हे बॉल खूप महत्वपूर्ण कामगिरी बजावते तुषार. काय बॉल टाकला ऑफसाइड ऑप्शन. दॅट इज अ लवली परफेक्टली वाईड यॉर. उत्तर नव्हतं गौरवकडे. ग्रेट बॉलिंग आहे. ग्रेट बॉलिंग. सुपर बॉलिंग. हा बॉल मजा. खऱ्या अर्थाने चौका टोकून थोडस सतर्क राहण्यासाठी सांगितलं होतं गौरवने. पण नंतर पहा हम किसी से कम नाही. तू सेफ तर मैं बब्बर शेख. आणि 10 नंबर जर्सी जेव्हा परिधान करतो ना त्याला माहितच आहे या नंबरचं महत्व किती आहे. तो इतक्या लवकर खाली खांदे झुकवणार नाही. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा तो लक्की नंबर. ओ ग्रेट बॉलिंग आहे. ग्रेट बॉलिंग आहे. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. नो एक्स्ट्रा रूम. आज जर थोडा मिडल होते ना फेकला असता भरपूर. पण चालकाने अपसाइड ऑफ स्टंप. व्हॉट अ क्लेवर बॉलिंग. चतुराची गोलिंग. इंटेलिजंट बॉलिंग. सलग 3 चेंडू डॉट चौकारानंतर तुषार की बुंदा. हो हो हो. बॅट पाय मधून जे अंतर ते अंतरला कापलं. त्यामधून घुसून गेला चेंडू विकेटच्या पाठीमागे. व्हॉट अ बॉलिंग यार. कडक वापसी करणारा हा ओव्हर मी म्हणेन. पहिला चेंडू चौकार. दुसरा डॉट. तिसरा डॉट. चौथा डॉट. 5वा डॉट. व्हॉट अ कमालीचे बॅकअप. कमबॅक. पाठ राखताना थोपवताना वादळाला गौरवच्या. पण स्वस्त आहे कॅप्टन. दुसऱ्या हरकत नाही. अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू शिल्लक. गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हॉट अ फिल्डिंग यार. सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग. कमालीची वापसी. मी तारीफ करतोय. काय विविधता होती. काय पिचिंग केले. वॅरिसनचं एक सुरेख उदाहरण दिलं. लगातार 5 धाव पण फलंदाज होतोय. रनआउट. गौरव बाद. 5 चेंडू डॉट करताना धाव घेण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ ठरला. आणि तिथे बॅटरला केलं येते बाद. विकेट मिळाली. प्रेशर वाढवलं. कमालीचं वापसी. एक कलाटणी देणारा ओव्हर ठरू शकतो.
वाट ओव्हर टाकली यार, फक्त 4 धावा देताना थोपवलं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा दिलं. हा किती विश्वास होता कॅप्टन कडे, तुषार करेल. तुषारनं केलं. तुषारनं जी आशा होती ती आशा जिवंत केली. निराश न करता कॅप्टनचा विश्वास त्याने मात्र सार्थक ठरवला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 84 धाव संख्येला उत्तर देताना आता 42, अजून 42 धावांची आवश्यकता. चेंडू 12. बरोबरी मॅच सोडली तर सुपर ओव्हर. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत रखरख तोरण आहे. पहा अंपायरिंग करतो, ट्रॉली घेऊन सांगतो, हे समर्पण आहे. प्रतीक मडवी बाला हे शिकवलंय बॅकबोन प्रकाश मडवीने का कुठे कामाची कमीपणा नको, जे काम आहे ते करावं. त्याने माणूस महान होतो, मोठा होतो. हे मोठं म्हणायचं लक्षणे गुण शिकवलेत आमच्या जिगर जिवलग मित्र प्रकाश मडवीने. ही शिकवण आहे प्रत्येकाला दिले, म्हणून 58 वर्ष संघटित ठेवलाय आपला हा मित्रमंडळ. त्यासाठी हे गुण खूप अहमियत राखतात, महत्व देतात, खूप इम्पॉर्टन्स आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 42. आता येणारे चेंडू 12. 12 मध्ये 42. बरोबर सुटला तर मॅच सुपर होईल. नेक्स्ट सेमीफायनल पाहिले आम्ही 2022 कुमार वर्सेस सासोळे. गतवर्षी फायनल पाहिले नेहरू वर्सेस कुमार. हे सुपर ओव्हर मध्ये काही क्षणचित्र जे आठवणी आहेत ते ताजा करतोय. नेमकं तसं घडलं ना, बरोबर जर सामना झाला तर सुपर ओव्हर. याची लक्षात ठेवा, ही गोष्ट सूचना लक्षात ठेवा. 12 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे आणि जिंकण्यासाठी काय सुरुवात केली होती, परंतु 4थं ओव्हर थोडं मागं लोटलं तुषार बर्गेने एकविरा बेलापूर टीमला. आता 12 मध्ये 42. श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोळीवाडा 58 वर्ष आपल्या भेटीला, आपल्या लाडक्या खेळाडूला दिलेली, आपल्या मास्टर मानच्या छोट्या काकाला दिलेली भेट, आपल्या मित्र आहे प्रकाश, त्याच्या प्रकाश मडवींच्या मित्राला दिलेली भेट. लाजबाब दिलीप लाडका सोडून गेल्या, पण त्याच्या आठवणी खूप आहेत. मैदानात गाजवायचा, मैदानात अक्षरशः चौका षटकांत अतिशबाजी करायचा, जसं मास्टर माइंड करतो, जसं त्यांचे मोठे मोठे बंधू करायचे अशोक दादा. तिने हा वारसा दिलेला आहे श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या संपूर्ण टीमला. प्रत्येकाने खेळाचं मैदान गाजवले. आता 12 मध्ये 42 धाव. पाहूया बॅक टू द गेट. 58 वर्षीय गोलंदाजाला आक्रमण लावलं विजय भोईर. लेफ्ट हँड उर्दू बॅकेट सावकाश गतीने चेंडूला टर्न केलं फिंगर, पण तो पिचिंग झाला. थोडासा नाराज आहे उदयवरती, पण उदयचं उत्तर असेल त्याला का दिलं म्हणून. हे प्रत्येकाचं उत्तर देण्याचं सक्षम असतात दोन्ही अंपायर, म्हणून मागणीतले अंपायर आहेत. गुजरात असो अहमदाबाद असो, इथून मागणीतल्या अंपायरांना खूप माझं सन्मानाने बोलवलं जातं. तर उत्तर दिलं आणि ते मान्य केलं, रिस्पेक्ट केला विजयने उदयच्या अंपायरवरती. वाईट नंतर कम्मालाची बॉलिंग, टप्पा पर्यंत त्याला आत आणला. लाजबाब बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग, मॅग्निफिसेंट पेस ऑफ द बॉलिंग बाय 58 years old. दत्ता पाटील जेट्टी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. विघ्नेशने आम्हाला कळवलं. थँक्यू सो मच विघ्नेश आणि दत्ता पाटील, खूप सारी शुभेच्छा दिलीत. वाईट नंतर डॉट आला. धावसंख्या 43 वर बनवायच्या 84, अजून 41 धावांची आवश्यकता. गतीमध्ये परिवर्तन छान केलं, परंतु पिचिंग कुठे पहा, सैर मारा लाईन लाईन. येस 44. इथे ये ना बाबा दादा, इथे ये ना पटकन. डॉट डॉट आलेले आहेत चेतन, लागोपाठ डॉट गेलेले आहेत. फलंदाज तेव्हाच बाद झाला ना मित्र. फाईन स्लिपला सुद्धा कॅप्टन कुल विशाल. फुलेंचा चेंडू अगदी खोळात, त्याला फ्लिक केलं, ड्राईव्ह केलं तर दूरवरून कावकोने जोपर्यंत क्षेत्रक्षण विनीत फील करेल, आरामात सिंगल घेतली. आता थोडासा बॅक फुटवर, आता खांदे झुकल्यासारखे वाटतात. प्रयास करणं जरुरी आहे, कारण शेवटचे पर्याय जोपर्यंत सुटत नाही, उरत नाही, प्रयास करायला पाहिजे हिम्मत न हारता. कारण जी खणखणीत सुरुवात केली त्याच्यानंतर मध्यंतर थोडासा मात्र वाईट वेळ आलेले आहे जरूर, पण ते वाईट वेळेला जाऊन दिल्यानंतर पुन्हा तो धूमधडामध्ये खेळ करणं जरुरी असणार आहे एकविरा बेलापूरसाठी. एक्सपेन बॉलर अवे फ्रॉम द बॉडी, एलिमिनेशनची कमतरता, डाऊन द बॉल, घेत सोडला हिम्मतने. कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस अशा चुका केल्या. अगदी मोक्याच्या क्षणी तर मागात पडेल घनसोली, इलिमन घनसोली. जे सुटले बॅट्समन आलेला सिद्धूचा, सिद्धूने काढली आहे. सिद्धू टोळे एन ॲट क्रमांक 3 वर खातं कोतो सिद्धू 1 ने. धावसंख्या 46.
इथे चौथं 9 चेंडूचा खेळ बाकी 9 चेंडू मध्ये 38 9 चेंडू आणि 38 धावा. नवीन प्रीमियर लीग अशा धावा स्वराजने चोपलेल्या होत्या. 9 चेंडू 38. द ग्रेट यॉर्कर किंग लेफ्ट हँडर श्रीकृष्ण देवा मौनराव भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेडणे परंतु त्यांच्या अप ड्राईव्ह केला होता पण थेट गेला होता हेमंत पाटील. चुकी झाल्या परंतु सावरलं. सिंगल मात्र मिळत नाहीये. सिंगल डॉट गेला चेंडू. आता दडपण आता प्रेशर वाढलं जातंय मॅच मध्ये. एक वेळ वाटलं आरामात 4.5 ओव्हर मध्ये मॅच संपलं तसं नव्हतं. ते नीतीला मान्य करू दिलं नाही तुषार बर्गेने. वॉट अ लवली एक्सपेरिमेंट बॉलर. टप्पा पडल्याने चेंडूने घेतलेले वेल अँड फिंगर्स रोल केले. चेंडू बाहेर काढला विजयने. लाजवाब बॉलिंग. वाईडने सुरुवात डॉट पुन्हा वाईड सिंगल पुन्हा सिंगल लगातार 2 डॉट. नाव द लास्ट डिलिव्हरी. 7 चेंडूचा खेळ बाकी. 7 मध्ये जिंकण्यासाठी 38 धावा. 7 गेंदे 38 रन. मॅचला बनवले खऱ्यांदा तुषारने. टर्निंग पॉइंट लवली परफेक्टली बुंदा. एंड ऑफ द 4 ओव्हर. 4 ओव्हरचा खेळ संपला. आता बॅकपोर्ट वर लोटलं. फक्त 4 धावा. ज्या 4 धावा 4-4 हे लक्की नंबर साबित होता गन्सोली 11 गन्सोलीसाठी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 दुसऱ्या 24 बॅकफूट वर होता गन्सोली 11 गन्सोली. क्रिकेट पहा कसा सैड्याच्या रंगामानं रंग बदलला या मॅचचा. 19 धावांच्या असताना 38 धावा 2 मध्ये चुकलेल्या होत्या. नंतर तुषार नावाचं वादळ आलं आणि त्याने एक मॅजिक स्पेल टाकताना अवघ्या चौकात पहिल्या चेंडू आल्यानंतर लगतचे 5 चेंडू डॉट आणि तिथेच खऱ्या अर्थाने मॅचला कणाडणी दिली होती. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच इन द मिडल नंबरवर आलेला तुषार बघत होते ओव्हर. आता 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये 38 धावा. कठीण आहे पण क्रिकेट आहे काय होऊ शकतं. 3 मध्ये 33 निघल्यात. वाय नॉट 6 मध्ये 38. जोपर्यंत शेवटचा बॉल पडणार नाही आम्ही बाकीच सांगणार नाही बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. परंतु हवी झालंय मी म्हणेन या मॅच मध्ये गन्सोली 11 गन्सोली 2 मॅच कोण जिंकेल यासाठी लागलेच सगळं लक्ष. ते लक्ष लावणाऱ्या लाडक्या प्रेक्षक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जुळलेले प्रेक्षक हे प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. 6 चेंडू 38 धावा. पहिला चेंडू व्हॉट अ लवली फ्लिक. डीप स्क्वेअर लेगच्या वरून जाईल का. फक्त सिंगल. हार्ड लक कॅप्टन. कॅप्टनच्या समक्ष जेव्हा गौरव गेला ना तेव्हा थोडासा कॅप्टन बॅकफुटवर लंगडतोय. हे जेव्हा जखमी झाला ना तेव्हाच मात्र त्याच्या हालचाली फुटवर्कला मर्यादा बसल्या. फुटवर्कच्या ते वर्क मात्र सुरळीतपणे चालू न करता आलं. मला थोडा थंडावला मंदावला कॅप्टन. फिटनेस महत्वाचा हा अविभाज्य भाग आहे क्रिकेटचा. अविभाज्य भाग आहे. आता 5 मध्ये 37. तडाखा चांगला आहे. लिफ्ट आहे मैदानाच्या आत. चेंडू खाली. फिल्डर स्वप्नील लपली फिल्डिंग. कॅचेस विन द कॅप्टन परतला. त्यांनी सांगितलं का इथून मात्र पाया माझा साथ देत नाही हे दुर्दैव आहे माझं. ऐन मोक्याच्या श्रेणी दुसरी एक पहिली सिंगल घेताना माझ्या पायाला आलेली दुखापत घेऊन खेळला. पण त्याच्यानंतर काय षटकार ठोकले ते तब्बल 3 षटकार एक चौकारी मारले. तारीफ करतो आम्ही या धुरंधरची या कॅप्टनची. अतिशय वेल डन आतिश. पण अखेर ते विकेट मिळाली. ते विकेट काढली शेवटच्या ओव्हर मध्ये. ओट टाकताना विनीतने दुसऱ्या बॉलवरती. 4 चेंडूचा खेळ बाकी. आता 4 मध्ये 37 धावा जिवंत केले होते ओपनिंगने. 38 धावा तब्बल 2 मध्ये ठोकल्यानंतर पण होत्याचं नव्हतं केलं होतं. पहिले मॅच मध्ये जो नव्हता त्याने आपण मॅच मध्ये आल्यानंतर काय करू शकतो ते दाखवलं तुषार बर्गेने. एक मॅजिक स्पेल टाकताना अवघ्या 4 टर्न केली मॅच. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुट वर गेला जागा गेला. हलक्या हाताने टायमिंग नव्हतं. पुन्हा तोच स्वप्नील येईल. झील घेतलेला फील करेल. फक्त सिंगल. आता मात्र फक्त अंतर किती आहे. अंतर जर रेकॉर्ड असेल या सिरीज मध्ये खेळताना श्रीकृष्ण दिवा शहाबाज निकेत 11 शहाबाज 97 धावाने बीट केलं होतं. आतापर्यंत इतिहासामध्ये एवढ्या फरकाने कोणत्याही टीमला हरवलं नाही. ती कामगिरी केली आहे श्रीकृष्ण दिवा 2022. राईट आर्म उर्दू विकेट. येथे किती अंतराने मात्र हा पराभव मात्र स्वीकारेल यासाठी मात्र शिल्लक खेळ एवढं मात्र म्हणू शकतो. कारण बॉल झाले 4 आणि 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता 36 धावा. 2 चेंडू 36 धावा. हार्ड लक म्हणणार नाही कारण अजूनही खेळ 2 चेंडूचा शिल्लक. पण स्पष्ट झाले चित्र कोण आहे. ओ ग्रेट शॉट आहे. जाता जाता एंटरटेन. व्हाट अ शॉट. शॉट ऑन फुल इज सो स्वीटफुल पॉवरफुल आणि रन. तडाखा येताना बॅट मधून करन. नो 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 सिद्धू ठेवलंय
बॅट्समन थोडा उशिराने, बॅट्समन जरा थोडासा लवकर असतं निश्चित वेगळे परिणाम दिसलेच ते. हार्डलक मी म्हणेन. आता 1 चेंडू आणि 30 धावा, 1 चेंडू आणि 30 धावा, 1 गेम 30 रन. विनीत कमजिंग बॉल टू श्रीदू टोले. लवली बॉल एंड हार्ड लक मी म्हणेन. बॅड लक सुरक्षित होता, काय पिछा केले होते. 19 धावणे तब्बल 38. कसा बॅकफुट वर जातो म्हणून अनिश्चितता. कोणी शाश्वती देऊ शकत नाही का ही धावसंख्या आम्ही ओलांडू, ही धावसंख्या ओलांडता येणार नाही. एकदम विजयाची चांगली सुरुवात केल्यानंतर खराब प्रदर्शन ते